सर्व प्रेक्षकांना नमस्कार. जनसंवाद यूट्यूब चॅनल. आज आपण EPS 95 या पेन्शन योजनेबद्दल आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा केलेली आहे. परत आज मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधणं याचं कारण असं आहे की सोशल मीडियावर परत एकदा खूप मोठ्या प्रमाणावर फेक न्यूज या ठिकाणी पसरवल्या जात आहे आणि या न्यूजच्या माध्यमातून काही ठिकाणी 7,500, 9,000, काही ठिकाणी आता 3,000 पेन्शन वाढवणार आहे अशा पद्धतीनं आणि ती झालेली आहे आणि ते लवकर आपल्याला मिळणार आहे अशा पद्धतीनं चर्चा केली जाते. परंतु सर्व मित्रांना माझी विनंती आहे की जोपर्यंत या ठिकाणी सरकार जसं EPFO मध्ये 1.16 जी रक्कम सरकारने अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे आणि EPFOचा भाग म्हणून EPS 95 आहे. आपल्याला जर पेन्शन वाढ करायची असेल सरकारला तर सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी 1.16 मध्ये वाढ करावी लागेल आणि ती वाढ केली तरच आपली पेन्शन या ठिकाणी वाढणार आहे. हे मूळ या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे आणि कोणत्याही ज्या या ठिकाणी व्हिडिओ टाकले जातात त्यांच्यावर आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतोय की अशोक रावत यांच्या नेतृत्वाखाली जी काही पेन्शन वाढीसाठी आपली लढाई चालू आहे त्याला आपला सगळ्यांचा पाठिंबा आहेच आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु आपले पेन्शनधारक आहे हे सर्व सिनियर लोक आहेत आणि या लोकांमध्ये वारंवार पेन्शन वाढीबद्दल चर्चा होते. त्या ठिकाणी विचारलं जाते की आपल्याला पेन्शन वाढ मिळणार आहे आणि ती पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे अशा पद्धतीनं जी त्या ठिकाणी न्यूज सगळीकडे पसरवली जाते ती अत्यंत चुकीची आहे. आणि माझी सगळ्या जे व्हिडिओ बनवत आहेत अशा पद्धतीनं त्यांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी अशा पद्धतीने व्हिडिओ बनवू नका आणि पेन्शनधारकामध्ये संभ्रम या ठिकाणी निर्माण करू नका. तेव्हा या ठिकाणी मी परत एकदा सांगतो की जोपर्यंत सरकार या ठिकाणी निर्णय घेत नाही तोपर्यंत आपल्याला आपली लढाई चालू ठेवावी लागणार आहे. ती किती दिवस चालेल ते काही माहीत नाही. आज बघितलं आपण की सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना जी आहे ती बंद केली आहे. नवीन पेन्शन योजना चालू त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आपण तर त्यांच्यापासून कोसो दूर होतो तरी पण काही हरकत नाही. बदलत्या परिस्थितीमध्ये 1,000-2,000 ही पेन्शन फार तोकडी आहे. त्यामध्ये सिनियर सिटीजनचं जीवनमान अत्यंत या ठिकाणी हालाकीचं आहे. हे आपल्याला सगळ्यांना जरी मान्य असलं तरी आपल्याला या ठिकाणी पेन्शन वाढीसाठी हा प्रदीर्घ लढा आहे तो आपल्याला चालू ठेवावा लागेल. तो आपण चालू ठेवावा आणि कोणत्याही फेक व्हिडिओवर आपण या ठिकाणी विश्वास ठेवू नये अशी मी परत सगळ्या पेन्शनधारकांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.